नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते, लेखक क्रमांक 85. 25 मार्च. इतिहासाची पुनरावृत्ती. युगानुयुगे हे घडत आले आहे. निसर्गाचा तो एक अलिखित असा नियम आहे असं म्हटलं तरी चालेल. ते कायम घडत आले आहे. ते अगदी ईश्वरीय निर्देश पण त्याच्यातून सुटलेले नाही आहेत. हे विश्व सुरळीतपणे चालावे यासाठी भगवंताचे निश्वास म्हणजे वेद निर्माण झाले. विश्व संकल्पनेत फक्त माणूस नाही तर पशु पक्षी, नद्या नाले, हवा पाणी, ऊन वारा, सगळं वातावरण सगळ्याचा समावेश आहे. त्यासाठी आपण स्वार्थ सोडून काम करणे, त्या दिव्य शक्ती जाणण्याचा प्रयत्न करणे हे सांगितलेलं आहे. हृदयशुद्धीसाठी कर्म सांगितलेले आहे. दिव्यत्वाच्या प्राप्तीसाठी तप सांगितलेले आहे. निर्ममत्वतासाठी दान सांगितलेलं आहे. आणि वातावरण शुद्धीसाठी यज्ञ सांगितलेला आहे. स्वाध्याय म्हणजे स्वतःच्या मूल्यमापनासाठी स्वाध्याय सांगितलेला आहे. प्रत्यक्ष परमेश्वर निर्देश देत असूनही माणसाने हळूहळू तिकडे दुर्लक्ष केले. वेदांकडे अवतार रूपात प्रभू श्रीराम आले. त्यांनी ते आचरण करून दाखवलं. त्यांना मर्यादा पुरुषोत्तम, त्यांना ते शक्य होतं म्हणून आम्ही फक्त नमस्कार करून राम नाम घेतलं. ते सुद्धा कधीतरी जमेल तेव्हा, म्हणजे आम्ही त्याचं आचरण करायला गेलो नाही. पुन्हा हजारो वर्षे माणूस मनमानी करत जगला. हजारो वर्षांनी ते आपली टाळाटाळ करणं त्याचं चालूच होतं. पुन्हा कृष्णावतार घेतला. त्यांनी गीतेच्या रूपाने तेच सांगितलं जे वेदांनी सांगितलं, जे वेदांतात आलेलं आहे. गीतेच पुढे कल्की रूपाने आजच्या काळात सांगितलं गेलं की मानव समाजाने नीतिमूल्यांना जी मूठ माती दिली ते कसं चुकीचं आहे. म्हणजे पुन्हा पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती झाली. आणि निकडीची गरज काय आहे तर वेद जे झाले, वेदाचरण करणारा वागणारा झाला, तसा अवतार झाला. तो कुठल्याही काळात करता येऊ शकतो, अवतार होऊ शकतो. आणि ज्या गोष्टी सांगितल्या त्या प्रत्येक अवतारात कुठल्याही जळी, कुठल्याही स्थळी, कुठल्याही देशात, कुठल्याही प्रदेशात, कोणत्याही माणसाने, कुठल्याही जातीने पातीने म्हणजे असं कशाच्याही बंधनाशिवाय हे सहज करू शकतो हेच सांगितलं. आता वेदाचरणानुसार वागणारा अवतार झालेला आहे. ते आपण करूया. माणसाच्या क्षुद्र कुवतीनुसार त्याच्या पचनी पडेल असं धोरण वेळोवेळी परमात्मा धारण करत आला. त्यानुसार त्यांनी लोकांना पटेल असं ते असं सांगायला सुरुवात केली. हेच भगवंताचं नियोजन कसं म्हणावं लागेल. इतिहासाची पुनरावृत्ती तर देव साधतातच. भरीतभर नेमकेपणाने कमीत कमी शब्दात अवघ्या वेदांना गुंफतायत. आता नुकतीच जे हे कल्की अवतार झाले त्यांनी तर 5 शब्दात वेद सांगितले. यज्ञदान तप कर्म स्वाध्याय म्हणजे वेद गळी उतरवला. किती 5 शब्दात, किती अहोभाग्यम. पण ह्या सगळ्याचा उपयोग काय? कारण माणसाने अहंकारामुळे ते दुर्लक्ष केले आहे. आता दुर्दैवाने विषाणूंनी महामारी आली आणि माणसाला विश्वात ती फैलावली. त्यावर उपाय म्हणून आज मोठ्या संख्येने लोक पुन्हा अग्निहोत्राकडे फिरलेत. पण त्यापेक्षा माणसाने विपरीत परिणामांचा विचार न करता आपण ते आनंदाने स्वीकारायला पाहिजे. घर घर में पंचसाधन, जन जन से अग्निहोत्र हे लवकरात लवकर सत्यतेत उतरायला हवं. सगळीकडे सुजलाम सुफलाम होऊन आनंद नांदेल. भगवंताने पुन्हा पुन्हा वेद प्रतिपादित मार्गाने जा जे सांगितलेलं आहे. मानवाच्या दुर्लक्ष करण्यामुळे परमात्मा पुन्हा पुन्हा तेच लक्ष देऊन जावं, आपलं तिकडे लक्ष वेधतोय. आता मात्र सुखरूप राहण्याची खरी गरज निकड निर्माण झाली आहे. म्हणून मानव मोठ्या संख्येने तिकडं वळायला लागला आहे. कोणत्याही भयानक संकटांना सामोरे जायचे नसेल, कोणत्याही भयानक संकटांना सामोरे जायचे नसेल तरच आपण आपली खोड मोडून पंचसाधन मार्ग स्वीकारूया आणि त्या स्वीकृतीचा गोष्टीचा पाया रोवूया. वेदमार्ग हा राजमार्ग आहे हे ध्यानात घेऊन यज्ञदान तप कर्म स्वाध्याय याचा स्वीकार करूया. सुखी शांत समाधानी समृद्ध असे आयुष्य जगूया. धन्य अपरंपार दयाळू ईश्वर आणि धन्य वेद परंपरा. नमस्कार.